हॅलो मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे जो इंटरेस्टिंग व्लॉग आहे. तर मी तुम्हाला आजचा व्लॉग दाखवणार आहे आणि तुम्ही हा व्लॉग नक्की एन्जॉय करा. आणि तर चला आता मी चाललेलो आहे. तर जस्ट असंच आम्ही भटकंती करणार आहे. तर चला. तर हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही जस्ट रस्त्यात चालता चालता आलेलो आहे. तर आणि इकडे बघू शकता तुम्ही सूर्य उगवलेला आहे. तर आता मी चालतो चाललेलो जस्ट असा टाइमपास करतोय आजचा दिवसभर. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि हे आमचा गावाकडचं निसर्ग आहे. तर या गावाकडच्या निसर्गामध्ये तुमचं मन देखील प्रसन्न होणार आहे. तर चला आपण भेटूया पुढे. हॅलो मित्रांनो, तर आता मी जस्ट जात होतो रस्त्याने. तर तुम्ही बघू शकता, ते बघा माझ्या पायाला काय अडकलेलं आहे. तर हे बघा, तर बघा माझ्या पायाला काय अडकलेलं आहे. तर याचं काढायचा प्रयत्न करतोय मी जस्ट ह्याला. तर हे निघत नाहीये. तरी कुठलं हे बघा पूर्ण काठीने भरलेलं आहे आणि माझ्या पायाला हे जस्ट इंजुरी देखील पोहोचू शकते. जर जस्ट तुम्ही भटकंती करायला येत असाल तर याची नक्की काळजी घ्या. आणि जशी मी हलगर्जीपणा केलाय तर तसं तुम्ही हलगर्जीपणा करू नका. तुम्ही यायच्या टायमाला पूर्णपणे शूज त्या आउटफिट मध्ये या पूर्ण. तर चला आपण जाऊ. तर हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही जस्ट रस्त्याने चालत चालत आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो जंगलामध्ये लोकांनी एकदम संस्कृतीपणे आणि आपली साधीसुधी जिम जी गावातली असते ती कशी बनवली आहे. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो, तर आता आम्ही या जिमच्या इकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता माणसांनी किती साध्या पद्धतीने जिम बनवलं. तर बघू आपल्याला एक तरी डंबल उचलला जातो का. मी पण जे जिमला जायचो. अ भाई खरंच खतरनाक जाम आडे आहे बा. तर मी जस्ट मित्रांनो गावात आलेलो आहे आणि ही अशी जी जिम आहे ती पहिल्यांदा बघतोय मी. जस्ट तुम्ही आजूबाजूला बघू शकतात की जंगल बिंगल आहे आणि या एवढ्या जंगलामध्ये देखील इकडे जिम बनवलेली आहे कोणीतरी. तर या जिम ज्यांनी पण बनवली तर त्याला माझा सल्यूट आहे. कारण की एवढ्या जंगलामध्ये जिम बनवणं आणि एवढ्या या कौलाखाली जिम बनवणं सोपं नाहीये. तर मित्रांनो, या अशा लोकांना तुम्ही पूर्णपणे सपोर्ट करा आणि शेअर देखील करा. कारण की या लोकांनी खूप मेहनत करून जी आहे ती जिम बनवलेली आहे आणि लोक इकडे दररोज सायंकाळी व्यायाम करायला येतात. तर इकडे सगळी पूर्णपणे लाईटीची वगैरे सोय आहे. तर चला आज आपण पुढे जाऊया आणि पुढे तुम्हाला हॅलो मित्रांनो, तर तुम्ही कसे आहात. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट देखील करा. जे आपल्या इकडचे जे गावकरी लोक आहेत त्यांनी पूर्ण संस्कृतीपणाने आणि पारंपरिक पद्धतीने जी गावात जिम बनवली आहे ती खूप एकदम. जर तुम्ही त्या जिम मध्ये याल तर तुम्हाला असं वाटेल की ती जी जिम बनवलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे. जस्ट मी पण तिकडे गेलेलो तर मला पण खूप भारी वाटलं. जे आपण आपल्या मुंबईकडच्या शहराकडच्या जिम मध्ये जे आपण पैसे वेस्ट करतो ना, तर ते आपण आपली स्वतःची जिम देखील बनवू शकतो. तर या गावकरी लोकांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे का आपण जिम कशी बनवू शकतो. तर तुम्ही म्हणजे जर तुम्ही कधी आले या गावाला भेट देण्यासाठी तर मी तुम्हाला या गावाचं नाव देखील सांगतो. तर आम्ही आलेलो आहे काजळवीर या गावात. तर तुम्हाला म्हणजे मी दाखवू शकतो की आणि सांगू पण शकतो की तुम्ही या गावाला म्हणजे या आणि तुम्ही या गावामध्ये भेट देखील द्या. तर आजच्या आपल्या व्लॉग मध्ये एवढंच. तर तुम्ही मला भेटा आणि मी तुम्हाला जस्ट पूर्ण सजेशन म्हणजे पूर्ण जर तुम्ही आले जर या आसनगाव शहरामध्ये आले किंवा गावामध्ये आले, कारण की लोक म्हणजे आमचं आसनगाव पण जास्तीत जास्त डेव्हलप होत आहे. तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही मला भेटा. मी तुम्हाला या काजळवी गावामध्ये घेऊन येईल आणि तुम्हाला जी आपली सुसंस्कृतितपणे आणि पारंपरिक पद्धतीने जिम बनवलेली आहे तर मी तुम्हाला ती दाखवेल. तर तुम्ही नक्की या गावाला व्हिजिट करा आणि या गावाचा पूर्ण सपोर्ट आहे या व्हिडिओला.
तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी एवढ्या म्हणजे खूप माझ्या ह्याच्यापासून मी माझे व्हिडिओ तयार करतो, मेहनत करतो माझ्या व्हिडिओसाठी, पण तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब पण नाही करत, लाईक पण नाही करत. तुम्ही जस्ट व्हिडिओ बघतात आणि तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सोडून देतात. तर तुम्ही कधी पण हा व्हिडिओ बघाल तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर आणि आपला जो व्लॉग आहे दुसरा, तो शिर्डीचा व्लॉग येणार आहे लवकरात लवकर. तर तुम्ही जर तुम्हाला तो पण बघायचा असेल तर तुम्ही जे खाली आहे बेल आयकॉनवर ते क्लिक करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब जास्तीत जास्त करा व्हिडिओ बघितलाय तर. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर सर्वांना शुभ सकाळ आणि बाय.